3 BHK रो हाऊस पाहूया. इथे समजून घ्या छोटी 4 व्हीलर पार्क होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे जे आहे इथं 1500 लिटर साधारणतः 1500 लिटरचा हौद आहे. त्याच्यानंतर इथे 300 फुटाचा बोर आहे आणि साधारणतः 100 फुटाला पाणी आहे. हे जे आहे इथे वरती आपण शेड केलेलं आहे ऊन पाऊस लागू नये म्हणून. त्याच्यानंतर आपण आता इथे जे आहे हे मीटर आहे आणि इथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. हा आहे हॉल. या हॉलमध्ये आपण POP केलेला आहे आणि त्याच्यामध्ये LED लाईट बसवलेले आहे. या प्रकारे सुंदर असं केलेलं आहे. त्यानंतर हे आपण हॉल पाहून घेऊया एकदा. त्यानंतर आपण किचन पाहूया. किचन आहे फ्रीज साठी जागा. हा किचन होता. वॉश बेसिन. त्यानंतर एक्झॉस्ट फॅन साठी जागा आहे. त्याच्यानंतर इथे वॉटर प्युरिफायर साठी जागा आहे. त्यानंतर आपण मागचं वॉशिंग एरिया पाहूया. इथं धुणं भांड्यासाठी जागा केलेली आहे आणि इथे जो आहे AC चा पॉइंट आहे, वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे हा. आणि इथे हे जे आहे कपडे वगैरे वाळवण्याची व्यवस्था केलेली आहे. याप्रमाणे हा पूर्ण व्ह्यू दिसतोय आपल्याला. आता आपण याच किचनच्या बाजूला एक बेडरूम आहे ती पाहून घेऊया. जर कोणी सिनियर सिटीजन व्यक्ती आले तर त्यांना वरती पायऱ्या वगैरे चढायचं काम असणार नाही. ते या रूम मध्ये राहतील. यामध्ये AC चा पॉइंट सुद्धा आपण दिलेला आहे. त्यानंतर ही अशी सुंदर अशी रूम आहे. या 2x2 फरशीचा आपण वापर केलेला आहे त्यांच्यामध्ये. आणि इथे जे आहे इथे इंडियन टॉयलेट आणि बाथरूम आहे. हे इंडियन टॉयलेट आणि हे बाथरूम. याप्रमाणे इथं तुम्ही हे बेसिन आहे बाहेर आणि इथं तुम्ही पायऱ्यांच्या खाली जे आहे इथे स्टोअर वगैरे फर्निचर वगैरे बनवून जर आपण इथे आतमध्ये स्टोअर करू शकतो. आता आपण वरती जाऊया. उजव्या बाजूचा पहिला दरवाजा उघडल्याबरोबर आपल्याला बाल्कनी आहे. या प्रकारची ही बाल्कनी आहे आणि इथून हे याप्रमाणे हे वरती ह्याला आपण शेड केलेला आहे. याप्रमाणे हे शेड आहे याला. आणि जर इथं थोडंसं असं फर्निचर बनवलं आपण तर इथे स्टोरेज सुद्धा आपलं होऊ शकतं याप्रमाणे. आणि आता आपण बाहेरचं व्ह्यू पाहूया. आता आपण बाल्कनीमधून समोरचा जो दरवाजा आहे पायऱ्यावरून वरती आला की जो समोरचा दरवाजा आहे तो चिल्ड्रन बेडरूम आहे. ही साधारणतः 90-100 स्क्वेअर फीटची रूम असेल. याप्रमाणे सुंदर अशी रूम आहे आणि याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. वरती कमोड आहे, खाली इंडियन होतं. याप्रमाणे सुंदर असं बाथरूम आहे. आतमध्ये शॉवर, पाण्याचे नळ, बेसिन इत्यादी दिलेले आहे. आता यानंतर आपण मास्टर बेडरूम जाऊया. इथून आपण वरती आलो आणि आता आपण वरती आल्यानंतर आपण डाव्या बाजूचा जर दरवाजा उघडला तर हे मास्टर बेडरूम आहे आणि यामध्ये हे AC चा पॉइंट आहे आणि ही अशी सुंदर अशी रूम आहे आणि याच्यामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आधी पाहिलं त्याप्रमाणेच आहे.
त्याप्रमाणे आणि ह्याला अटॅच बाल्कनी दिलेली आहे. ही बाल्कनी, इथे वरती जायला शिडी आहे आणि वरती 1000 लिटरची वापरायच्या पाण्याची टाकी आहे जी आपण पाहू शकतो या प्रकारची. तर इथे आपण थांबूया, एकदा हा व्ह्यू पाहून घेऊ बाल्कनीतून. बाहेरचा असा हा पूर्ण व्ह्यू दिसतो. हे पूर्ण रो हाऊसेसची रांग आहे. धन्यवाद.